नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की पुढील परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे तुम्हाला 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा मित्रांनो, शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जपान या देशाची शिकानसेन ही रेल्वे प्रणाली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, आयफा अवॉर्ड 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? आयफा अवॉर्ड 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुबई या ठिकाणी आयफा अवॉर्ड 2024 मध्ये दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पहिले जागतिक महायुद्ध किती वर्ष चालले? पहिले जागतिक महायुद्ध किती वर्ष चाललेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4 वर्ष हे पहिले जागतिक महायुद्ध चाललेले आहे. किती वर्ष? 4 वर्ष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे? मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 55वा. कितवा आहे मित्रांनो? 55वा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, शिंगेरू इशेबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? शिंगेरू इशेबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जपान. काय? जपान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरलेला आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट म्हणजे खेळाडू ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दुसरा खेळाडू ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायण लोखंडे यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पोलो या खेळात किती खेळाडू असतात? पोलो या खेळामध्ये किती खेळाडू असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4 खेळाडू हे पोलो या खेळामध्ये असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गदी माडगुळकर. या कवितेचे लेखक म्हणजे नाच रे मोरा हे गदी माडगुळकर हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सकर्मक भाव्य. काय? सकर्मक भाव्य. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडताना वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार डॅशला असतो.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्य शासन यांना महानगरपालिकेला आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार हे राज्य शासनाला असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे SMTP. काय? SMTP या प्रणालीने ईमेलचे प्रणालीचे प्रोटोकॉलने होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? हे आपले ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याची होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भास्करराव जाधव यांचे पुस्तक हे घरचा पुरोहित हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, लोकटक तळे कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकटक तळे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये लोकटक तळे हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिखित आहे? हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महर्षी कर्वे. काय? महर्षी कर्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, सालबर्डा हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये सालबर्डा हा गरम पाण्याचा झरे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत बायोटेक यांनी कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, लेझरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लेझरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लिडार. काय म्हणतात? लिडार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला आहे? विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला डॅडॅस येथे आहे. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला डॅडॅस येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सातारा या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्री विस पांगे. काय? श्री विस पांगे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल मैलावर छापा टाकून कोणाची बोटे तोडलेली आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहिस्ते खान. काय? शाहिस्ते खान यांची बोटे तोडलेली आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुलताई या ठिकाणी झालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये मुलताई हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी तापी नदीचा उगमस्थान झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. काय आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असे ठेवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोर्तुगीज भाषेमधून हापूस हा शब्द आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सांडणी. काय आहे? सांडणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, गांधीसागर योजना कोणत्या राज्यात आहे? गांधीसागर योजना ही कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये गांधीसागर योजना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 27 सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय आहे? जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पर्यटन आणि शांतता. ही काय आहे? जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम आहे. पर्यटन आणि शांतता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने देशी गायना यापुढे राजमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या राज्य सरकारने देशी गायना यापुढे राजमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.